सोलापूर शहर परिसरातील सिव्हिल हॉस्पिटल येथील बी ब्लॉकच्या खालील HOD रूम अर्थात सोनोग्राफी विभागात शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली। दरम्यान सदरील घटना ही सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आली। तात्काळ डॉक्टर व सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांनी अग्निशामक विभागांना फोन पाचारण केले। अग्निशामक विभागाच्या 2 गाड्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक येथे पोहोचले। दरम्यान पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सोनोग्राफी विभागातील AC व फर्निचरचे नुकसान झाल्याची माहिती माध्यमाशी बोलताना देण्यात आली। नाव सुरक्षा परीक्षक प्रशांत राठोड। मी महाराष्ट्र सुरक्षा परीक्षक सध्या GMC येथे कार्यरत आहे। तर प्रथमदर्शी असं कळालं की सोनोग्राफी डिपार्टमेंट रेडिओलॉजीच्या बाजूला एका बंद खोलीमध्ये आग लागल्याने सगळीकडे धुराळ होत होतं। त्या धुराळाच्या अंदाजाने आम्हाला काही समजू शकले नाही, पण तिथले इन्चार्ज मॅडम आमच्या गेटवर येऊन आमच्या जवानांना सांगितले। आमच्या जवानांनी सतर्कतेने लगेच आम्हाला सांगितल्यावर आम्ही सर्व जवान मिळून ठिकठिकाणी पाहणी केली आणि जे पेशंट असतील किंवा कोण डॉक्टर स्टाफ वगैरे असतील, नर्स स्टाफ वगैरे असतील, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। बाहेर सर्वांना काढून आतमध्ये आग नेमकं कुठल्या खोलीत लागली, काय झाले हे आम्हाला काही अद्याप कळू शकत नव्हते। त्यामुळं आमचे 2 जवान मागच्या साईडला त्यांना पाठवलं की खिडकी बघा बाबा की नेमका आग कुठल्या साईडला लागली। तर प्रथमदर्शी ते रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे जे इन्चार्ज आहेत त्यांच्या ठिकाणी शॉक सर्किटनं फॅनला शॉक सर्किट बसल्याने आणि जे एक्सरेचे जे मशीन चेक मशीन आहे ना त्याला आग लागली, त्या शॉक सर्किटने आग लागल्याने त्या ठिकाणी आग लागली होती। मग तत्काळ त्यांना फायरवाल्यांना कॉल करून बोलवलं लगेच तात्काळ, आणि फायरवाल्यांच्या मदतीने आम्ही ती सगळी पूर्ण आग आतमध्ये विझवली। त्यावेळेला कुठलीही जीवितहानी झाली नाही। किती रुग्णांना बाहेर काढलं? जवळजवळ 5-6 लोक होते सर, जे सोनोग्राफीला वगैरे आले होते ते, आणि बाकीचे जे नर्स स्टाफ आणि पेशंटचे नातेवाईक आणि डॉक्टर स्टाफ यांना पूर्णतः पहिले आम्ही बाहेर काढलं। डॉक्टर किती होते? डॉक्टर सर 3 ते 4 डॉक्टर होते, आणि तिथले जे म्हणजे सिस्टर वगैरे होते ते 3-4 सिस्टर होते, आणि बाकीचे आपले मेसोचे पण गार्ड होते तिथं, त्यांच्या मदतीनं आम्ही सर्व लोकांना बाहेर काढून म्हणजे जीवितहानी काही झाली नाही सर। बस, थँक्यू। आज रोजी सायंकाळी 6:35 तोडकर सरांनी फोन केला की बी ब्लॉक या ठिकाणी धूर येत आहे। तत्काळ आम्ही हुडगी नाकावर सावरकर मैदान या ठिकाणी 2 अग्निशमनाच्या गाड्या घेऊन या ठिकाणी हजर झालो। त्या ठिकाणी येऊन पाहिले असता रेडिओलॉजिस्ट डिपार्टमेंटच्या HODच्या एका ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती। त्या ठिकाणी आम्ही तात्काळ एक्सटिंग्विशरचा वापर करून संपूर्ण त्या ठिकाणी विझवलेली आहे। सदर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्या ठिकाणी, आणि तात्काळ कार्यवाही केल्यामुळे पुढील धोका संपूर्ण त्या ठिकाणी टळलेला आहे। आग कशाने विझवली सर? आग ही फायर एक्सटिंग्विशर त्या ठिकाणी विझवलेली आहे। ते त्या ठिकाणी एक्सटिंग्विशर त्या ठिकाणी आपण पूर्ण त्या ठिकाणी विझवलेली आहे। इथलं ऑडिट झाले ते हो झालेलं असेल, अगोदर झालेलं आहे। नमस्कार, डॉक्टर तोडकर, वैद्यकीय अधीक्षक छत्रपती शिवाजी महाराज संस्थानालय। आज संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या बी ब्लॉकमध्ये रेडिओलॉजी डिपार्टमेंट येथे धूर येत होता। ते सिस्टरनी मला कॉल केला आणि मग ते आत बघितल्यानंतर तिथं आग लागायचं लक्षात आलं इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळं। आम्ही लगेच महापालिकेचे हे धुराळ सरांना फोन केला आणि त्यांनी 5 मिनिटात आत लगेच इलेक्ट्रिक बंब पाठवले जाऊन आणि आग आटोक्यात आणली, आणि आज सध्या विझवली आहे। कोणतीही तिथे जीवितहानी झालेली नाही आहे। त्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटला एक कम्प्युटर जळालेला आहे, तिथं टेबल जळालेलं आहे, रिपोर्टिंग टेबल एक्सरेचं, आणि वर सिलिंगला आग लागून जळालेलं आहे सर। जीवितहानी कुठलीही झालेली नाही, आग सध्या आटोक्यात आलेली। नेमकं आग कसं काय लागली सर? काय इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमध्ये झालेली आहे। अरे यापुढे काय उपाययोजना करणार आग वगैरे लागून? आता आम्ही सध्या ते सेट सगळं इलेक्ट्रिक युनिट सगळं बंद केलं आहे रेडिओलॉजीचं, उद्या त्याचं इलेक्ट्रिक ऑडिट करूनच चालू करणार।